स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलवर. तर चला माझ्या लवकर आवरलंय, जरा ऑफिसला जाऊन येते. हा ऑफिसला जाऊन ये. पण कसं आहे माहिती का, पहिले दवाखान्याकडे लक्ष दे जरा. आजारी आहे तू. काल दिवसभर झोपेल होती तू. ते पायचो तर मी संध्याकाळी आलो तेव्हा ते औषध आणि ते गोळ्या आणले तुला. हा ना. हा काल दिवसभर कोण नाही कोणाचं बरं का ध्यानात ठेव जरा. काय करणार, मला ना तर लक्ष देणारा माणूस पाहिजे कोणतरी. मला ना बरंच नव्हतं. काल दिवसभर मी अशी बबलीला फोन केला. आणि आता परत दवाखान्यात जायचंय. पायचं म्हटलं उचलतच नाही. म्हणजे काय झालं माहितीये का, झालं असं आम्ही याला गेलो कोपरगावला लग्नाला. मग चार पाच जण आम्ही एकाच गाडीच्या त्यामध्ये बसलो. तर ते बसून बसून पाय आखडला. तर हा पायावर जास्त सूज आली. पहिलेच दुखतात आणि झुंबा क्लासला जाते तर थोडंसं म्हणजे रेग्युलर गेलं तर थोडासा फरक पडतो. मी काय एवढं हे करत नाही, उड्या वगैरे मारत नाही. जेवढ्या पुढचं तेवढंच करते. तुम्ही माझा डान्स पण बघितला असेल. मला बोलताना की मम्मी काय काय येत नाही तुम्हाला, पण मग मी जास्त नाही हे करत. हालचाल फक्त एक्सरसाइज करते जास्त थोडीफार. कारण की माझं पण आज लवकर उठली, बरं झालं. शाळा सुटली पाहिजे. हा ना, ते शरीर मोकळं व्हावं त्याच्यामुळे. तर असं मी थोडंसंच करते, जास्त नाही करत. पण करते घाम व्यवस्थित. म्हणजे थोडंसं फरक म्हणजे बरं वाटतं शरीराला, मोकळं होतं थोडंसं. मग मोकळं पाहिजे ना. हा ना. तर ते 3-4 दिवस तो पण गॅप गेला आणि सगळाच गॅप गेला. तर म्हटलं आता पहिला याला जाते कुठं ऑफिसला. तर पप्पा म्हणतात नाही पहिला हॉस्पिटलला दवाखान्यात पहिलं परत संध्याकाळी ना गर्दी होती आणि नंबर लावून आलेलो मी काल. हा ना, कारण की माझ्या हातानं झोपलं का असं थोडंसं असं झोपलं की हाताला मग असं झोपलं की ह्या हाताला म्हणजे कंटिन्यू झोप होईच ना माझी 4-5 दिवस झालं. तुला तरी पण रिलॅक्स मध्ये झोप म्हणलं, तू काही टेन्शन घेऊ नको. पण अरे हाताला मग येतात आणि रिलॅक्स मध्ये झोपायला. त्याच्यामध्ये झोपीला कोणी काय करू शकते का, आली तर माणूस रिलॅक्सच झोपन. त्या हाताला मग येतात. तर चला पहिले आम्ही जाऊन येतो दवाखान्यात जाऊन मग ऑफिसला थोडंसं अजून. तर चला थोडं मन रमत बाहेर. चला पप्पानं बाहेर हे चाललं होतं तर घेतले. काय चालली होती हिंदी? तिथं मिरवणूक चालू होती. चला मी हॉस्पिटलमध्ये आता बघते नंबर कधी येतो. तुम्हाला काय आणलं? काय आणलं असेल तुम्हाला, तुम्ही सांगा. तुम्ही ओळखा काय आणलं असेल. त्याने आईस्क्रीम सांगितली होती आपल्याला. तू आईस्क्रीम सांगितली होती मला. मग एक पप्पा कोण देणार? लाडाची बाळ आहे का माझी. आईस्क्रीम आणली माझ्या बाळाला मी. आणि मग बाळाला बरेच दिवस झाले ना आईस्क्रीम खाऊ घातली. त्याच्यामुळे आईस्क्रीम आणली. काय दादा? दिवस झाले ना. बरेच दिवस झाले नव्हते खाली माझ्या बाळाने. आणि आता आई हॉस्पिटल मध्ये दवा घेऊन आली. आईच्या पाय दुखत होते जास्त. हा का, म्हणजे तू डॉक्टर होता का? तू होता का तो डॉक्टर? अच्छा, मला वाटलं का दुसरे डॉक्टर मला चेक करतात का. तुम्ही होतात ते? मग मला कसं काय कळालं नाही माझा किट्टू म्हणून डॉक्टर? मी बॅग मध्ये घुसून आला होता. बॅग मध्ये घुसून आला होतो अजून म्हणजे प्लेन मध्ये जसं घुसतं तसं. मी तर नकली किट्टू ठेवला. अजून मी बॅग मध्ये घुसून गेला. इकडे तो नेकलेस किट्टू ठेवून गेला माझ्या बिछाण्यावरती. अय्या, आणि बॅग मध्ये घुसून तिकडं. मग तो आईला तूच दवा दिल्या का लिहून? पाहिलं काय डॉक्टर होते हा माझ्या बाळच. बरं झालं, काय टेन्शन नाही आता आईला. मग घरच्या घरी चेक करायचं ना तुम्ही मला. आणि तुम्ही तर ऍक्टर होणार होता, आता डॉक्टर कसं काय होतात? कपडे तिथेच माझे डॉक्टर करा. तिकडेच कपडे ठेवले? अय्या, तुम्ही आता ऍक्टरचं सोडून दिलं आणि डॉक्टर होणार का? नाही डॉक्टर नाही होणार तू डॉक्टर होणार आहे. तुम्ही ऍक्टरच शोभता. ऍक्टर भारी आहे तू. तुम्ही सुंदर अकोले. मग सबस्क्राईब करीत नाही कोणी, त्याच्यामुळे डॉक्टर होतो का तू? इकडे सबस्क्राईब करीत नाही म्हणून का? कशा नाचत माझं बाळ? आईला पण डान्स शिकवतं. आईच्या झुंबा क्लासला येतं. हा तो तसंच नाचतो तेव्हा.
आई ग बाई ग, आईचा पायच नाही उचलत आता झुंबा क्लास मध्ये. आई खोलून दे. या इकडे खोलते रे राजा. दे खोलून त्याला तो आता कधी हे झालाय. मला तर दवा खाते 2-3च टॅबलेट दिल्यात, काही जास्त नाही दिल्या. सर बोलले सूज आहे ते एवढे जवळ काय घेत आहे. चल बाळा इथे खा तू. हा तोपर्यंत मी जेवण करते. हा राजा आवडते मी थोडस माझं. चल चला. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. देवाला सारं कळतंय. हा, काय काय केलंस भल्या तुला भारी माणसा. साडी दिसते बरं कोणी. हो का? मग खरं का कुठं? नाही खरंच ना. का बरं? आता नाही म्हणावा तर तू परत म्हणशील हा दुसरी साडी म्हणशील. मग मी जर म्हणलं असतं तुला ही साडी आता काही बरोबर दिसत नाही कडे, आय मग तू म्हणणार नाही नाही मग चला आपण दुसरी दुकानात. ये बड़ी अच्छी बात कही आप. असं कशाला बोलून मला काय एवढं हे नाही. माझ्या चांगलं असल्यावर मी काही हे करत मग नाही. चांगली आहे दिसते साडी. माझ्याकडे तेच घालायचं पडलंय मला. चांगली एकदा हात दिसते साडी. दुखतोय म्हणून मी घालत नाही, पण हे ब्लाऊज चांगलं आहे. असे ब्लाऊज शिवले ना तर हा. हात दुखत नाही माझा. बरेच दिवस झाले याला 4-5 वर्ष झाले. 5 वर्ष मग किती भारी दिसते माहिती? बघा ब्लाऊजचा गळा पण मी असा शिवला भीमा कोरेगावला गेलते का हा. तेव्हा त्या वर्षी शिवलेलं घातले होते. आता एक अशा ब्लाऊजनं माझा हात नाही वर्ष होऊन दुखत. गेलं त्याला. वर्ष नाही 3 वर्ष. हा 3 वर्ष. 3-4 वर्ष हे असं शिवलं ना मी पॅक किंवा पाठीमागून बी हा पूर्ण हा. पॅक केलं तर माझा गळा दुखत नाही म्हणजे हात. आणि गळा बनवला की मग माझा हात दुखतो. त्याच्यामुळे मी पॅक गळा करायचं. बनवायचा सोडून दिले. आता गळे तर त्या दिवशी शिवलं बघली बोलली शिव तसं तर एक शिवलं म्हटलं मग जाऊ. आता परत दुखायला लागलं. पहिले दिन परत दुखायला याद लागलं. किया नाही ना पहिले दिन याद किया. कारण की पहिले मी तशीच घालायची मोठे गळे फक्त आणि कॉटनच्या साड्या कोपरगावला होती तेव्हा. पण तेव्हा एक परिस्थिती होती चांगली. काय होतं चांगलं खरं सांग. सगळं चांगलंच होतं. थांब, थांब. कोपरगावला मस्त कॉटन साड्या घालायची आणि मस्त सरळ भांग पाडायची मी त्या टायमाला. आणि अगं ते मोठे गळे कसे दिसत होते माहिती तुला? हा. कशामुळे दिसत असं? हा, तुझे केस लांब लांब होते पहिले. अच्छा. हा केस लांब लांब होते आणि जरा विसरायची पण मस्त. सरळ उभा भांग पाडायची, पाडला हे सरळ भांग. निघायची. हा हे निघालायची तेव्हा ते चांगले दिसायचे. अच्छा आता नाही. आता ते एवढे एवढे झाले काय जाऊ करणार दे, त्याला. केसाला 3दा बोलतात ते. जाऊ दे, त्या केसाचं काय नाही जाणारच वयामानानं. आता वयामानं जातो. हा, मग ते काय मग आता पहिले दिसतं का आपल्या देवानात. हा पण तेव्हा दिसायला पण माणूस चांगलं असतं हलकं फुलकं असतं. पण अजूनही दिसायला चांगलीच आहे. तुला कोण वाईट म्हणतं काय कोण? कसली मी स्वतःला वाईट वाटते. स्वतःला वाईट नाही म्हणायचं. वाईट नाही बोलत मी स्वतःला. पाय माझे ना बरे राहिले का मी लय खुश राहते. पाय दुखल्यावरच मग आता माझं तुला मन- दवाखान्यात जाऊन आणले. मन येऊन जातं. खाल्ल्या टॅबलेट खाल्ल्या 2च दिल्या हा, मग? डॉक्टरने. बोलले सूज आहे पायावरती ते गाडीत बसून बसून झाली असेल तरी बी हे कर. मी म्हटलं मी झुंबा करते त्याच्यामुळे तर नसेल झालं तर बोलले नाही तसं काय नाही. तर मी हात उलटा तो पाय- व्यायाम चांगला आहे. हा व्यायाम चांगला आहे. तर म्हटलं मी जास्त पायाचाच व्यायाम करते याचा नाही करत. हा म्हणजे हाताचा असा पळू पळू तो नाही हा, जास्त. तो मी नाही. जास्त पायाचाच करते बसून असं. आपलं जे थोडाफार दुखत आहे ना, मी त्याचाच हाताचा, व्यायाम याचा करायचा. पण करते पूर्ण बॉडीचा पण जास्त करून पायाचा झुंबा करते. हा. तर म्हणजे पाय माझे बरे व्हा आणि पोट थोडंसं कमी व्हा. बस मी पोटालाच ठेवते. पोट कमी झालं ना तू आता काय राहिलं? कसलं कमी झाले हे काय अरे पहिल्यापेक्षा कमी झाला आता. नाही. पोटालाच घाबरते मी. काय माझं पोट वाढलं काय माहिती. तो पोट मला दे माझं पोट तुला घेते. खरंच तसं हा असतं. करते का? तुम्ही मग मला 4 वेळेस सिड्या रांगावं लागेल तुमच्या. हा मग असं असं. माझं पोट जरा कमी झालं ना खरंच मी आता हे पाय आहे आणि हे माझं जरा मोठं हा. आहे हे असं. तर मग बाकी इकडे काय नाही इकडे बरोबर आहे मी. पण हेच जास्त हे थोडे हलकं झालं ना अगं ते चालू मग चालू मी चालू पळू चालू होतं. शकन चालू शकन पटापट उठून- सूर्यप्रकाश घेतला ना सकाळी सकाळचा हा. तर आणखीन तर भारी. यांचं काय चाललंय मला टेरेसवर चाल तू दवाखान्यात उद्या. जायच्या पहिले बिन यांचं एकच नाटक आहे बरं बाबाचं. आता तुम्ही कमेंट करून सांगता पप्पा कोण बोला या माझ्याकडून बोला. हा, मला बरोबर. काहीच वाटणार नाही. खरं बोला तुम्ही कोणाकडनं बोला पण खरं बोला. हा पप्पाचं काय म्हणणे सकाळी 6ला उठ आणि 6ला नाही बोलत मी तुला. सूर्यप्रकाश 7 वाजता जेव्हा सूर्यप्रकाश येईल ना आता- त्यावेळेस तू हे कर हा. व्यायाम कर. तेव्हा तुला बरं लागेल दवाखान्याची गरज नाही. गरज नाही, मला बरोबर. मान्य आहे. हे हा. तुम्ही बोलतात चांगलंच बोलतात. हा हा. तुम्ही उठताय मान्य आहे मला. हा पण माझं कसं आहे मला झोपच लवकर लागत नाही. कधी पाय दुखतं कधी विचार असतात. सगळं आता व्यवस्थित आहे. तुम्ही बोलता मग मी सगळं व्यवस्थित आहे. मग काय ना काय कोणाचे लग्न आहे कोणाचे कार्य आहे सगळं काय करायचंय. सगळं, हा. आणि गाडी आपली थोडीशी हे झाली मला चाललंय मला गाडी पण घ्यायची असं वाटतंय. पण परत वाटतं हप्ते भरायचं मला थोडे. आता काय हप्ते नाही कोणाचं कर्ज नाही तर कशाला अंगावर लोड घ्यायचा. पण परत वाटतं की घ्यावा एक गाडी मस्तपैकी नवीन असं म्हणजे मनाला वाटतं कधी कधी असं वाटतंय. चाललंय माझ्या मनात विचार. परत पप्पा म्हणजे कशाला हप्ते भरावे लागतील तुला. मग तेच ना. अर्धे मी डाऊन पेमेंट भरायला भरपूर तर काही ना काही हप्ते भरावे लागतील. आता सध्या तुला भरू लागतो मी माझं काही नाही तसं. तुम्ही मला कसे भरू लागतात. हा मग आता आपलं टेम्पो चालू आहे ना.
चालू झाल्यावर लागतात, पण एवढे थोडे तुम्ही लागणार. 2 दिवसात तुमचा 6 महिने झाला टेम्पो. 10-20-10-15 हजार तर भरेल तर तुम्ही कोण मी. मग तुम्हीच हप्ते भरा ना सगळे. 10-15 हजार देईन मी तुला. 10 तर देईनच. कसं काय आता गाडी चालल्यावर आपल्याला काय. गाडी तुम्ही चालतच नाही, 6 महिने झालं बंद आहे. अरे बंद आहे, पण 10,000 आता जाईन मग दिले तर मी. मग मला टेन्शनच राहणार नाही. असं तर जाईन ना मी. मी काहीच हे करणार नाही. मग गाडीच तुमच्या नावावर घेते. नाही महिन्यावर नको. मग तुम्ही असं बोलता आणि 4 महिने पप्पा घरी बसतात. मग पप्पा बोलतात नाही गाडीचं हे झालं ते झालं, आणि बाहेरच्या ट्रिप करत नाही. इथल्या ट्रिपला भरपूर हे मग बघा. इथंच मग एवढे तुम्ही मला दिले असते तर लयच बरं झालं असतं. तर तुम्ही नाही देऊ शकत तेवढे मला माहिती आहे. 800 रुपये रोज देऊ का. अय्या, असं काहीच नाही. आता काय आता- बोलताय तुम्ही. आता काय करणार असं मग? बोलून चुकीचं बोलताय. म्हणजे मला नुसतं म्हणजे बिनकामाचं आता बोलायचं. जर झालं तर मग करून देईन ना. झालं तर नाही हो, compulsory बरं जेवढं आहे नाही. तेवढं भरू लागू का तुला. नाही तर मग जाऊ दे. हा मग तेच जाऊ द्याच बोला ना. कशाला मग जाऊ दे. मग नाही भरू लागणार तर जाऊ द्याच बोला. खोटं बोलून मला फसवू नका ना. माझ्या जेव्हा लोड येतं मग मी कशी उठू सकाळी. तुम्ही हा. नुसतं मला बोलता ना. आता खरं सांगा तुम्ही. मला वाटतं पप्पाला लय मी बोलती. उठतो सकाळी, पण मग मी जातो मग. पण मी असं नाही बोलत तुम्हाला. हे बघा ज्याच्यावर बीतती त्याला कळत आहे. हप्ता हा, आला मग. का मला कळत. हे तोंडानं बोलती ना आता, पण त्या टायमाला हे मग लागतं तोंडाने का बोलत बोलून नाही नाही का? काय लागणार. नाही बोलत तुम्हाला? इशकट यांचा विसरून जातील पप्पाला काय म्हणजे विसरूनच जाते. त्याला काय घेणं देणं. बोलतो कोणी सांगितलं तुला गाडी घ्यायला. असं पण नाही. मला असं आता बोलतील. आता काय जबाबदारी झालं? पाडली ना, काल जबाबदारी एक होत 2 असते. ट्रिप मारल्या पप्पाला काल होत्यात. आणि मग आज राहिले कारण की बाहेर ते जातच नाही. पोलिसाला घाबरते. तर मग आपण बिनकामाचं हे करायचं. लोड घ्यायचं माझ्यावरच. येणार मी एकटी करणार आणि हे नुसतं नावाला म्हणते मी भरू लागतो. मग खोटं नाही खरोखर तुम्ही ऑडियन्सच्या समोर माझ्याकडे आणून द्या. महिन्याचे किती द्यात आणता. आता दर महिन्याला audience येतात का? तर मी सांगायला मला आता खोटं नाही. हे बघा जे काय आहे ते मला खरं आवडतं आणि मी खरी बोलते. मग जे मी काय ते खोटं कोणी बोलतो असो. तर पप्पाला तुम्ही पण कमेंट करून सांगा पप्पा मम्मीला जर 12,000 हप्ता आला तर तुम्ही 6,000 मम्मीच्या हातात द्या. हा, आणि ते मग बी तुम्हाला आमच्या मी समोर आनंदच द्या. करेन. आमच्या समोर द्या. हा, किती दर महिने महिन्याला. देतात मी टिपून ठेवेन. हे बघा ब्लॉक काढेन प्रत्येक महिन्याला. हे बघा पप्पाने मला 6,000 दिले. हा या 6 नाही, 8 देतो, 8. तर ते महिन्याचं मी ब्लॉक काढून झालं. हा. तर तुम्ही कमेंट करून सांगा खरोखर सांगा. हा. आणि मी पप्पाने नाही दिले त्या मी त्या महिन्याला सांगणार पप्पाने मला आज काय नाही दिलं. हा त्या टायमाला मी ब्लॉक काढणार. हा, हप्ता बरोबर. आला का मी ब्लॉक काढणार. हा? चालेल. हा मी ब्लॉक काढणार. ऑडियन्सला सांगणार. चालेल ना. हा? हो. कारण की बघा मला एकटीवर लोड नको आता. नाही, मी एकटीवर देते. नाही लोड देणार. मग तुम्ही झोपायला उठायला बोलतात ना मला लवकर उठ. तर मला मग पण तू उठू व्यायाम कर, वाटतं, त्याच्यामुळे व्यायाम होतं. करू वाटतं. पण माझ्या डोक्यात लय विचार फक्त असतात. चालत राहायचं आणि विचार नुसतं करत चालत नाही. राहतच काय चालता लोक विचार करत असते. विचार चालता करू. चालता विचार करते. काय का चालता कसा विचार करू. डोकं खाली असलं मग तर विचार एकच करू. काम करायचं का फक्त. झोप म्हणजे झोपच पाहिजे. झोप? आणि पाय दुखला नाही, पाय दुखायचं त्याच्यात जीव म्हणजे घालायचा. ते कसं काय दुखणार नाही बाहेर का? जर चालत असलं ना बिनकामाचं तर माणूस- चालू कर्ज कोण फेडणार कोण काय करणार कोणाचं काहीच नाही. तिकडे घर पडले माझं अर्ध बनवायचं ते मला बनवायचंय. हे सगळे विचार मला कोणी देणार आहे 10 रुपये बनवू लागायला. मलाच करणं नाही सगळं. बरं कर मग चाल. हा, मग ते सगळं मला करायचंय. चल मग ते कशी- सगळंच करतो मी हा? काहीच करीत नाही पण मी. आता तुम्ही काय करता ते मी बोलले ना ऑडियन्स हा मग बोलले ना हा तू. मी बोलले ऑडियन्स समोर. तुम्ही मला 6 दे 5च द्या 3च द्या महिन्याचे. 12 आला तरी मी बाकीचे भरून तुम्ही मला 3,000 बरं चालेल ना देतो. मग त्याला आनंदामध्ये 3,000 त्यांच्या समोर द्या. मी त्या दिवशी ब्लॉक काढल. मी बोलले हे बघा पप्पाचे आणि तुम्हीच द्या. हे बघा मम्मीला मी 3,000 दिले महिन्याचे. चालेल ठीक. हा? हो तुम्हीच बोला चालेल ना. या असं तर ते ऑडियन्स मध्ये बापरे बाप किती भारी. हा लय भारी. हा, लय भारी हा, विषय. ते बघा त्यांना मम्मी तेवढं त्यांना काय मी काय त्यांची दुश्मन नाही. तुम्ही काय त्यांचे दुश्मन नाही. तुम्ही मला प्रेम तेवढंच करतात मला बी. पण बरोबर. खऱ्यानं कोणी ना कोणी असतं. कारण खऱ्याने जे सगळे करतात त्याला माहित असतं. पण हे काय आता करायचं. तू बोलती ना हे खरं आहे ना. मी खरंच बोलते. हा, तर हे 3,000 बघा, रुपये द्यायचे का? मम्मी लय जोरावर मी बोलते, तुला ओरडून बोलते, असं बोलते. तुला मला 3 कमेंट सोडून द्यायची 6,000 नाही. पण बघा 6,000 रुपये महिने देतो. हा टेन्शन घेऊ नको. ऑडियन्स समोर ऑडियन्स समोर हा तर सगळे मला चालेल. कमेंट करून सांगतील हो. हा मम्मी पप्पा तुम्हाला आता 6,000 देणार. हा. पण 6,000 असे माझ्या हातात नाही द्यायचं. ब्लॉग चालू करा. हा. आता बोला हे बघा मम्मीला मी 6,000 दिले. हा. हा मम्मीला मग मी चालेल मग. चालेल, हा, हो. मग मला तुम्ही अगोदरच मदत करा. 6,000 द्या मग 6,000 देतो ना हा महिन्याचे. महिन्याचे. काही पण करा तुमचा चालेल. टेम्पो हा मी तर तुला पहिलेच बोलत होतो 10 पाहिजे 10 घे तू. खोटं बोलून नाही चालणार. खोटं नाही तुम्ही बोलत 10 रुपये पण देणार नाहीत महिन्याचे. फक्त ऑडियन्स समोर तुम्ही देऊ शकता. असे देणार नाही. असं कसं नाही मग तेव्हा शब्द तो देतात. शब्द झाला असं थोडं चालतं. शब्द असेच कसं काय होणार. खोटे शब्द पण जाऊ दे ना आता चालत तू बोलली ना 3 तर मी हा, 6 तीनच देतो. चल आहेत. ठीक. 6 दिलं तर मग तर मला खरंच मी सकाळी 7लाच हा, उठल. मग. 6 तुम्ही महिन्याला दिले ना मग मी 9ला नाही उठणार. सकाळी 7ला चालेल उठणार. किती तारखेपासून चालू हा? करू. तुम्ही आता आज किती तारीख आहे? आज 5 तारीख. 5 तारीख ना. मग पुढच्या 5 पर्यंत मला 5च्या अगोदर द्या ना 6,000. 5 ना हम्म. ते हे 5 सोडून दे. हा हे 5 सोडून दिले. हा हे 5 सोडून दे. हा तुला 25 तारखेला पुढच्या हा 25 ना. हा मग 25ला तो ब्लॉक काढू आपण. हा. कसला आम्ही
हा प्रत्येक महिन्यात काढणार हा चला की पप्पाने मला एवढे दिले खरंच मला इतकं बरं वाटत फक्त एकदाच बोलायचं फक्त हे बघा पप्पाने एवढे हा मग रुपये एकदाच दिले. बस बोलणार एकदाच प्रत्येक ब्लॉक मध्ये नाही 25 तारखेलाच ब्लॉक काढणार आणि 25 तारखेला मी तो पण ब्लॉक काढणार पप्पाने मला नाही दिले हा चालेल पण मी त्यांची देखत देईन तेव्हा तुला देईन तच देणार नाही आम्हाला त्यांच्यासमोरच द्या मला लयच आनंद आहे त्यांच्यासमोर द्या मला हा, त्यांच्यासमोर. की मला कॅमेरा मी किती देईन मी? हा? 6च्या वर देईन 3च्या वर देईन काय असं काही पण द्या हा. चालेल, ठीक. मग मी मस्त गाडी घेते कारण की मला एकटीला बोजा नाही सहन होत आता मला लोड हा कारण की विशाल तर आपला लाईट बिल भरतोय लाईट बिल सध्या तो आता भरतोय याचं परत काय याचं वायफायचं बॅलन्स टाकतोय बाकी थोडंफार मी तर रोजचं घरात आणते म्हणजे आता तुम्ही बोलताल घरातलं कसं काय तर आम्ही वाटून घेतलंय विशालवर पण थोडंसं टाकलंय मी आता नाही टाकायला तर पाहिजे. हा मी त्याच्यावर टाकलंय आता जबाबदाऱ्या काही त्याला म्हटलंय किंवा अर्ध काही जबाबदाऱ्या अर्ध्या तू सांभाळ अर्ध्या मी सांभाळ हा कारण की माझ्याच्यानं एवढं होत नाही आता तू पण कमवता म्हणजे कर काही ना काहीतरी असं तर तू आता हा म्हटलं तर पप्पाला पण बोलले तुमच्या वरी थोडीशी हा जबाबदारी मग माझी तर पहिली जबाबदारी तर काय करणार मी लय बोलती बघा खालून वर आणायचं वर घेऊन जायचं ते घेऊन जायचं काय सगळं आणायचं न्यायचं नाही नाही आपण झपटून मागतो मी आता क्लास जाते मी सगळं घेऊन येते हा. ना तुम्हाला थोडं काय सांगते मी आणायचं चला मग ठीक मी जेव्हापासून याला जाते ना आता झुंबा क्लासला तिकडनंच भाजी वगैरे सगळं घेऊन येते पप्पाला खाली जाऊ देत नाही जास्त पप्पा मग रात्री बोलतात ओरडतात की मी खाली गेलो माझे पाय दुखले आता आता पाय दुखले ना, ते 10 वेळेस बोलल्याचं दिवसातून खाली वर जायचं जायचं. जाऊ नका 10 वेळेस कशालाच जाऊ नका आणि बाकीचं सामान विचार झोपटवरून हा. मागवतो तर पप्पाला जाण्याची चला मग आता उद्यापासून मी गाडीवर जातो हा. हा मस्त गाडीवर जा आणि मग मी आनंदाने गाडी घेते मग मस्त हा, चला, ठीक. हा माझं डाऊन पेमेंट मला किती भरायचे ते मी भरते चालेल ठीक म्हणजे ते एक्सचेंज करू आपण गाडी आपली हे करून नवीन घेऊ मग exchange करू. हा कारण की मग थोडस मला कमी हप्ता पडेल ते बरं. मला कमेंट करून सांगते मग मी काय करायचं कारण की पहिले आपली गाडी फोडलेली बघा मी नवीन केली ती पण तरी पण आपल्याला याच्यातून जायला कुठे समृद्धी मार्गावर थोडस विशालच्या लग्नाला तर काय झालं माहितीये का आम्ही चाललेलो तुम्हाला मी सांगितलं नाही विशालच्या लग्नाला मी पुढे बसले हा नाही विशाल मागे होता हा मी पुढे बसले किटूला घेऊन पप्पा विशाल मागे बसले प्रियाची प्रीतमची कोमल सगळे एका गाडीमध्ये त्यांच्या ते पुढे गेले त्यांच्या- निघून. त्यांची गाडी गेली पुढे गेली समृद्धी मार्गावरून आणि आम्ही मागं राहिलो आमची गाडी मग एवढी पळत नाही ना आता थोडंसं ती फोडल्यानं हे झाल्यानं थोडंसं तिच्यावर हेच झालं भरपूर झाले म्हणजे खराब झाली मी तरी पण सर्व्हिसिंग करून घेऊन गेले ते गाडी आणि मग काय झालं एक टायर गेलो ते टायर गेले खराब नाही झाली आपली गाडी टायर टायर गेलो समृद्धी गेलो इतकं घाबरले मला वाटलं आता चोरून गेलं रात्रीचे 3 वाजले बाळ माझ्या संगती बरं झालं आपण शिर्डी जवळच झालं ते कोपरगावच्या मागे. बरंच लांब होतो आता माझ्याजवळ दागिने होते नवरीला केलेले लग्नासाठी आता मी इतकी घाबरायला लागले की तुम्हाला काय सांगायचं माझ्या अंगावर तर काय नव्हतं मी सगळं काढून ठेवलेलं होतं पण दागिने तिला नवरीला केलेलं मोठं मंगळसूत्र छोटं कानातले हे ते सगळं होतं हा आता काय करायचं कोमलला त्यांना फोन केलं की मग आम्ही जालनापर्यंत पोहोचलो अरे बापरे विशालला म्हणलं दुसरं टायर लावलं विशालनं दुसरं टायर लावलं की थोडंसं पुढं जातो की परत गाडी पंक्चर दुसरं टायर हे झालं अरे देवा आता काय करायचं मग गाडी लोटली एक विशालचा मित्र होता त्याने गाडी लोटत आम्ही समृद्धी मार्गाच्या खाली उतरलो कसं पण बरं झालं मग लोटत पप्पा आणि विशाल तिकडनं खाली आले एकट्यानेच पोरानं हे केली लोटली लहान लेकरू ते बी हा त्या लेकरानं लोटली आता मी काय केलं मग माझ्या पुतणीला फोन केला माझी पुतणी आली आता दुकानं 6 वाजता 6 वाजले अख्खे दुकानं बंद कोपरगावाची अख्खी आता कुठे जा मग ते टायर काढलं शिर्डीला घेऊन गेले ते माझे जावई पुतणीचा नवरा आणि मग ते आम्हाला 9 वाजले तोपर्यंत कोमल आणि त्या मला ओरडो हे झाल्या की मग मी काय त्यांना मागं पण फिरता येणार समृद्धी मार्ग रिवर्स घेता येत नाही ना गाडी म्हटलं बाबा तिकडंच थांबा तुम्ही पाहुण्याकडे जा मग ते म्हणले आता पाहुण्याकडे जात नाही मग आम्ही हॉटेल करतो म्हटलं चालेल मग हॉटेल करा आणि 2 रूम करा आम्ही पण येतो म्हटलं मग आम्ही 2 रूम केले आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नामध्ये हजर झालो असं झालं मला तर वाटलं बापरे आता काय होतं देवाचं मी म्हणजे इतकं हे करायची का हे नका चोरं गिरायला भीती लोक बोलायचे समृद्धी मार्ग असं होतंय त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी पण गेलो आम्हाला 6 तास लागले लग्नाला जायला हळद पण नाही भेटली तिकडे गाडीचे काम भरपूर निघाले गाडी केली आपण हे सर्व काय केलं पण हळूहळू गेलो हा त्याच्यामुळे वाटतंय की जाऊ फॅमिली हळूहळू जायला पाहिजे हा तरी असं वाटतं की एवढं फास्ट जायचं काय काम? घ्यावा असं म्हणजे मला खुशी आहे आता पोरं मला म्हणतात पोरी काय गरज आहे तुला लोड घ्यायची बिनकामाचा नको घेऊ कशाला घेते गाडी हा तेच गाडी काढ वाटलंच तर काढायची तर आणि तेच अजून रूम म्हटलं नको मी गाडी घेतेच मला गाडीची हौस मला आहे ना हौस
अजून म्हटलं काय माझं हे नाही हाऊस झालं. पाहिजेच माणसाला. मला हाऊस आहे म्हणतो. तर हे करू नका, पप्पाला मी जास्त ओरडून बोलले तर काय वाईट कमेंट करू नका मला, नाही तर वाईट काहून करतात. माझं अजून पाय दुखतंय, मी अजून आजारी पडत. प्लीज म्हणले म्हणा, मी खरं बोलले, माझं मन मोकळं केलंय, मी कोणाकडे मन मोकळं करू म्हणून तुमच्याकडे केलंय. कारण की मी गाडी घेते, पण म्हटलं पप्पाने पण मला थोडा हातभार लावा, हातभार असतोच ना गं. हा, त्याच्यामुळे मी तुमच्या पुढे मांडलंय, बाकीचं काय नाही. अगं तुझं पीठ तर माझं मीठ तर राहील. हा, जे काय असेल नाही तर माझं पीठ राहील, तुझं मीठ राहील. हप्त्यामध्ये हा बाकीचं मग तेच ना, बाकीचं नाही. संसार त्यालाच म्हणतात गाडा गाडा चालायचा असतो. अरे गरूमचं रेंट ते सगळं काय येते तेवढं आपल्याला घरातच जातं. आता सगळ्याचे लग्न झालेले, काय आता टेन्शन घ्यायचं, काय? आपण आपलेच आहे. ते आहे, मग? सगळ्यांचे लग्न झाले, पण हो द्या मग लग्न चांगले. मग लग्न झाले सगळ्यांचे, आता टेन्शन काय घ्यायचं नाही कोणत्या आता गोष्टी. टेन्शन काय नाही. आता चला, आता मी आता छोटासा ब्लॉग इथं चेंज करते. लाईक करा, शेअर करा, बाळा आमचं तिकडे कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खरात मम्मीला आणि परत सांगते, वाईट कमेंट करू नका. वाईट काय बोलली त्याच्यामध्ये? नाही, मी बोलले बडा काय बोलले मला माहित नाही, मी रागाच्या भरात बोलली. जाऊ. पण वाईट कमेंट करू नका. मी रागाच्या भरात बोलते. कधी कधी मला ना हे काय बोलतात रोज मला उठचं काय माझ्या डोक्यात अख्खं पेटलेलं असतंय. माझं ते रूम खाली तिकडं अर्धा काम पडलंय, ते मला कधी बनवायचंय, काय करायचंय, आणि मला असं झालंय म्हणून ते मी बोलते. हा, कधी कधी चुकून. चला आता